स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सांगलीत 2029ला काँग्रेसच्या चिन्हावरच खासदार आणि आमदार निवडून येणार. विश्वजित कदम यांचा मित्रपक्षांना थेट इशारा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी खूप मस्ती केली, पण ती मस्ती फार काळ टिकली नाही. आम्ही आमची ताकद दाखवून दिली आणि आपला खासदार निवडून आणला. आता 2029च्या निवडणुकीत लोकसभेची जागा काँग्रेसच्या चिन्हावरच जिंकणार आणि विधानसभेलाही जिल्ह्यात सर्वाधिक आमदार काँग्रेसचेच असतील, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिला आहे. सांगलीत आयोजित काँग्रेसच्या संघटन सृजन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव न घेता आघाडीतील घटक पक्षांना थेट इशारा दिला. मागील निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत विश्वजित कदम पुढे म्हणाले की मागच्या वेळी काहींनी आमच्यासोबत मस्ती करण्याची हिंमत केली, पण आता तशी हिंमत कोणी करणार नाही. मी आणि खासदार विशाल पाटील जनतेच्या साक्षीने ग्वाही देतो की आगामी काळात सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा एकदा सिद्ध होईल. 2029मध्ये कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या चिन्हावरच खासदार निवडून येईल. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की अनेक आव्हाने समोर असतानाही आम्ही विचारांशी कधीही तडजोड केली नाही. याच निष्ठेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेत बलाढ्य उमेदवारांसमोरही काँग्रेसने मोठे यश मिळवलं आहे. यावेळी कदम यांनी कार्यकर्त्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा कडक सल्ला दिला. पक्षात लोकशाही आहे याचा अर्थ असा नाही की तिथे जाऊन काहीही सांगावे, असे सुनावत त्यांनी कार्यकर्त्यांनी तक्रारी करण्यापूर्वी पक्षासाठी काय केले हे सांगावे, असं स्पष्ट केलं. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करा आणि मगच दुसऱ्याबद्दल बोला, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. या मेळाव्याला तेलंगणाचे नेते थोटा लक्ष्मीकांतराव, खासदार प्रणिती शिंदे, दीप्ती चौधरी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. करतो आणि आदरणीय थोटा साहेबांना विनंती करतो, सर, the whole district we follow a democratic system. Everybody will come and share his views, opinions with you, and then of course then one day we will have a discussion about the going forward in our district. We are extremely grateful for your time. We value your time. You are also staying away from your state, your family, void days and spending time in Sangli. But I am telling you, in 2029 when assembly elections in Maharashtra will take place, I, on behalf of all our people here and behalf of Vishal Patil, assure you, लोकसभा तो हम जीतेंगे ही और कांग्रेस के सिंबल पे जीतेंगे. लास्ट टाइम जैसा कुछ होएगा नहीं. अभी कोई हमारे साथ मस्ती करेगा नहीं. लास्ट टाइम के बाद तो कोई मस्ती हमारे साथ करेगा नहीं. बट विधानसभा हाईएस्ट नंबर विल बी फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट. आई अश्योर यू दैट, एंड दैट इज व्हाई वी नीड योर ब्लेसिंग, सपोर्ट. प्रणिती जी तो जब हम उनको बुलाएंगे तब वक्त निकाल के हमारे साथ आते हैं. अरे बरं, जे आहे ते सांगायला पाहिजे, पण जरा जास्त वेळ द्या महिलांसाठी. प्रणिती ताई, आता 50% काय 33% आरक्षण येते म्हणे विधानसभेत, लोकसभेत. म्हणून आता ज्यांना पुढे राजकारणात काम करायचं असेल, घरातलं कोण इच्छुक असेल तर आपली ती तयारी हळूहळू करत जा. एवढंच मला सल्ला द्यायचा, बाकी मी फार काही बोलत नाही.